आता त्याचं इथं आपण क्लिक करणार आणि सकाळी 8 वाजता या सगळ्यांच्या खात्यात पैसे जाणार। लाडक्या बहिणी इकडे आल्यात, कुणाच्या खात्यात पैसे आले त्यांनी हात वर करा। सगळ्यांच्या पैसे आले। नमस्कार लाडक्या बहिणींनो, आताच तुम्ही सुद्धा ऐकलेलं आहे की थेट महाराष्ट्र राज्याचे लाडके उपमुख्यमंत्री म्हणजेच बहिणींचे लाडके भाऊ एकनाथ शिंदे साहेबांनी आदेश दिलेला आहे की आज पात्र बहिणींच्या खात्यामध्ये मे महिन्याचा 11वा हप्ता सोडण्यात आलेला आहे। त्यासाठी आज महाराष्ट्र राज्याचे लाडके उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी डीबीटीचं बटन दाबलेलं आहे। ज्या ज्या बहिणी लाडकी बहीण योजनेच्या पात्रतेमध्ये बसत असेल त्याच बहिणींच्या खात्यामध्ये आज मे महिन्याचा 11वा हप्ता आणि गॅस कनेक्शनचे पैसे येणार आहेत। बघा लाडक्या बहिणींनो, तुमचा अर्ज लाडकी बहीण योजनेमध्ये पात्र असेल तर तुमच्या खात्यामध्ये आजच मे महिन्याचा 11वा हप्ता आणि गॅस कनेक्शनचे पैसे येणार आहेत। परंतु लाडक्या बहिणींनो, आज एकाच दिवशी सर्व बहिणींच्या खात्यामध्ये मे महिन्याचा 11वा हप्ता आणि गॅस कनेक्शनचे पैसे येणार नाहीत। म्हणजेच आज, उद्या आणि परवा या 3 दिवसांमध्ये सर्व पात्र बहिणींच्या खात्यामध्ये पैसे येणार आहेत। परंतु लाडक्या बहिणींनो, आज सकाळी ज्या ज्या लाडक्या बहिणींना पैसे आलेले नसेल, म्हणजे ज्या बहिणींच्या खात्यामध्ये आज सकाळी मे हप्ता आणि गॅस कनेक्शनचे पैसे आलेले नसतील तर त्या लाडक्या बहिणींना आज महाराष्ट्र राज्याचे लाडके उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी सूचना सुद्धा दिलेली आहे। लाडक्या बहिणींनो, तुम्हाला पैसे आलेले नसतील तर तुम्ही ही सूचना ऐकायची आहे। कुणाचे राहिले असतील त्या बहिणी पण वंचित राहणार नाहीत, हा शब्द तुमच्या भावाचा। तर बघा लाडक्या बहिणींनो, आताच तुम्ही सुद्धा ऐकलेलं आहे की थेट महाराष्ट्र राज्याचे लाडके उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी सर्व लाडक्या बहिणींना आदेश दिलेला आहे की ज्या बहिणींना अजून मे महिन्याचा 11वा हप्ता आलेला नसेल, गॅस कनेक्शनचे पैसे आलेले नसतील तर तुम्हाला सुद्धा आजच पैसे येणार आहेत। कोणत्या लाडक्या बहिणींनी काळजी करायची गरज नाही, थेट उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी आदेश सुद्धा दिलेला आहे। सोबतच महाराष्ट्र राज्याचे लाडके मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी सर्व लाडक्या बहिणींना आदेश दिलेला आहे की आज डीबीटीचं बटन दाबलेलं आहे। सकाळपासून भरपूर बहिणींच्या खात्यामध्ये पैसे येण्यास सुरुवात झालेली आहे। सकाळपासून भरपूर बहिणींना मेसेज सुद्धा आलेले आहे। थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब काय म्हणलेले आहेत लाडक्या बहिणींनो, तुम्ही सुद्धा ऐकायचं आहे। ठिकाणी पैसा जमा करायला बटन दाबली आणि आपण पाहू शकता सगळे मेसेजेस येणं सुरू झालेलं आहे। तर बघा लाडक्या बहिणींनो, आताच तुम्ही सुद्धा ऐकलेलं आहे की थेट महाराष्ट्र राज्याचे लाडके मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी आदेश दिलेला आहे की आज डीबीटीचं बटन दाबलेलं आहे। बहिणींना मेसेज येण्यास सुरुवात सुद्धा झालेली आहे। परंतु लाडक्या बहिणींनो, आज सकाळी भरपूर बहिणींच्या खात्यामध्ये मे महिन्याचा 11वा हप्ता आलेला नाही, गॅस कनेक्शनचे पैसे आलेले नाही, तर त्या सर्व लाडक्या बहिणींना आज देवेंद्र फडणवीस साहेबांनी आदेश सुद्धा दिलेला आहे की ज्या बहिणींच्या खात्यामध्ये मे महिन्याचा 11वा हप्ता आलेला नसेल, गॅस कनेक्शनचे पैसे आलेले नसतील तर त्या बहिणींनी लवकरात लवकर आधार कार्ड बँक खात्याशी लिंक करायचं आहे। थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब काय म्हटलेले आहेत लाडक्या बहिणींनो, तुम्ही सुद्धा ऐकायचं आहे। 35 लाख फॉर्म असे आहेत ज्यांच्या अकाउंटचं आधार सीडिंग झालेलं नाही। तर बघा लाडक्या बहिणींनो, आताच तुम्ही सुद्धा ऐकलेलं आहे की थेट महाराष्ट्र राज्याचे लाडके मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी आदेश दिलेला आहे की ज्या ज्या बहिणींनी आधार कार्ड लिंक केलेलं असेल, म्हणजेच तुमचे आधार कार्ड तुमच्या बँक खात्याशी लिंक असावे, ज्या बहिणींचे आधार कार्ड लिंक असेल त्यांच्याच खात्यामध्ये पैसे येणार आहेत। परंतु ज्यांचे आधार कार्ड बँक खात्याशी लिंक नसेल त्या बहिणींच्या खात्यामध्ये मे महिन्याचा 11वा हप्ता आणि 3 गॅसचे पैसे येणार नाही। परंतु लाडक्या बहिणींनो, सर्व बहिणींच्या खात्यामध्ये मे महिन्याचा 11वा हप्ता येणार नाही। मे महिन्याचा 11वा हप्ता सर्व लाडक्या बहिणींना मिळणार नाही, कारण कालपासून 1 कोटी बहिणींच्या अर्जांची छाननी सुरू झालेली आहे। बघा लाडक्या बहिणींनो, मे महिन्याचा 11वा हप्ता विस्तार करण्या अगोदर लाडक्या बहिणींच्या अर्जांची छाननी केलेली आहे, त्याच्यानंतरच पैसे सुद्धा सोडण्यात आलेले आहेत। त्यामुळे जर तुम्ही लाडकी बहीण असाल आणि तुम्ही सुद्धा या छाननीमध्ये पात्र ठरत असाल तरच तुम्हाला पैसे सुद्धा येणार आहेत। म्हणजेच ज्या ज्या लाडक्या बहिणी 2 नियमांमध्ये बसत असतील त्यांच्याच खात्यामध्ये मे महिन्याचा 11वा हप्ता आणि 3 गॅसचे 2,500 रुपये सुद्धा येणार आहेत। परंतु ज्या लाडक्या बहिणी 2 नियमांमध्ये बसत नसेल त्यांच्या खात्यामध्ये पैसे येणार नाहीत। परंतु ज्या लाडक्या बहिणी या 2 नियमांमध्ये बसत असतील त्यांच्या खात्यामध्ये आज मे महिन्याचा 11वा हप्ता आणि 3 गॅसचे 2,500 रुपये सुद्धा मिळणार आहेत। सकाळपासून पात्र बहिणींच्या खात्यामध्ये मे महिन्याचा 11वा हप्ता आणि 3 गॅसचे पैसे सुद्धा
आलेले आहेत. बघा लाडक्या बहिणींनो, आज मे महिन्याचा 11वा हप्ता वाटप करण्यासाठी महिला व बालविकास विभागाच्या मंत्री आदिती तटकरे मॅडम यांच्याकडे 3600 कोटींचा निधी आलेला आहे. बघा लाडक्या बहिणींनो, मे महिन्याचा 11वा हप्ता विस्तांतर करण्यासाठी 3600 कोटींचा निधी आलेला आहे. हा निधी फक्त पात्र बहिणींच्या खात्यामध्ये विस्तांतर केला जाणार आहे. त्यामुळे जर तुम्ही पात्रतेमध्ये बसत असाल, नियमांमध्ये बसत असाल तर तुमच्या खात्यामध्ये पैसे येणार आहे. तर बघा लाडक्या बहिणींनो, हा निधी आज पात्र बहिणींच्या खात्यामध्ये सकाळपासून विस्तांतर होण्यास सुरुवात सुद्धा झालेली आहे. त्यामुळे ज्या ज्या लाडक्या बहिणी पात्रतेमध्ये बसत असतील त्याच बहिणींच्या खात्यामध्ये मे महिन्याचा 11वा हप्ता आणि 3 गॅसचे 2500 रुपये सुद्धा येणार आहे. सोबतच लाडक्या बहिणींना व्यवसाय करण्यासाठी, स्वतःच्या पायावरती उभा राहण्यासाठी, सक्षम बनवण्यासाठी अजितदादा पवार यांच्या माध्यमातून 2 दिवसांपूर्वी घोषणा सुद्धा करण्यात आलेली होती की लाडक्या बहिणींना 30 ते 40,000 रुपयापर्यंत अनुदान सुद्धा देणार आहोत. त्यामुळे लाडक्या बहिणींनो, जर तुम्हाला पैशांची गरज असेल तर तुम्ही आजपासून अर्ज सुद्धा करू शकता. तुम्हाला सुद्धा 30,000 रुपये ते 40,000 रुपयापर्यंत अनुदान महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजितदादा पवार यांच्या माध्यमातून मिळणार आहे. परंतु लाडक्या बहिणींना फक्त अनुदान मिळणार नाही, तर लाडक्या बहिणींना सक्षम बनवण्यासाठी महिला सक्षमीकरणाच्या माध्यमातून राज्य सरकारकडून आणि केंद्र सरकारकडून 4 योजनांचे अर्ज सुरू करण्यात आलेले आहेत. ज्या ज्या लाडक्या बहिणी पात्रतेमध्ये बसत असतील, नियमांमध्ये बसत असतील, त्याच लाडक्या बहिणींना याचा लाभ प्राथमिक स्वरूपामध्ये घेता येणार आहे. परंतु या 4 योजनांचा लाभ प्राथमिक स्वरूपामध्ये घेण्यासाठी, मे महिन्याचा 11वा हप्ता घेण्यासाठी आणि गॅस कनेक्शनचे 2500 रुपये घेण्यासाठी राज्य सरकारकडून आणि केंद्र सरकारकडून 4 पात्रता सुद्धा घालण्यात आलेले आहे. 2 नियम सुद्धा घालण्यात आलेले आहे. तर त्या 4 पात्रता कोणकोणत्या आहेत ते सुद्धा आपण झटपट बघून घ्या. परंतु लाडक्या बहिणींनो, चॅनलवरती नवीन आला असाल तर चॅनलला लगेच सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून लाडक्या बहीण योजनेसंदर्भात महत्त्वपूर्ण अपडेट तुमच्यापर्यंत सर्वात अगोदर येऊन जाईल. तर बघा लाडक्या बहिणींनो, या 4 पात्रतांपैकी पहिली पात्रता महत्त्वाची आहे. ज्या ज्या बहिणी पहिल्या पात्रतेमध्ये बसत असेल त्यांच्याच खात्यामध्ये पैसे, मे महिन्याचा 11वा हप्ता, गॅस कनेक्शनचे पैसे आणि या 4 योजनांचा लाभ घेता येणार आहे. सोबतच दुसरी पात्रता महत्त्वाची आहे, तिसरी पात्रता आणि चौथी पात्रता सुद्धा महत्त्वाची आहे. लाडक्या बहिणींनो, आपण या 4 पात्रता बघून घेऊयात. परंतु ज्या 4 योजनांचे अर्ज सुरू करण्यात आलेले आहेत ते 4 योजना कोणकोणत्या आहेत ते बघून घेऊयात. त्यानंतर त्या 4 पात्रता सुद्धा बघून घेऊयात. बघा लाडक्या बहिणींनो, त्या 4 पात्रता जुन्याच आहेत, परंतु त्या 4 पात्रतेमध्ये 2 नियम सुद्धा नवीन घालण्यात आलेले आहेत. त्यामुळे 4 पात्रतेमध्ये तुम्ही सुद्धा बसत आहात का हे पाहणं सुद्धा गरजेचं आहे. परंतु लाडक्या बहिणींसाठी राज्य सरकारकडून आणि केंद्र सरकारकडून ज्या 4 योजना सुरू करण्यात आलेल्या आहेत तर त्या 4 योजना कोणकोणत्या आहेत ते सुद्धा आपण झटपट बघून घेऊयात. बघा लाडक्या बहिणींनो, या 4 योजनांपैकी पहिली योजना म्हणजे डांका मशीन योजना, म्हणजे मसाला कुटण्याची जी मशीन असते तिला डांका मशीन म्हणतात. तर ज्या ज्या बहिणींना या डांका मशीन योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर त्या लाडक्या बहिणी या डांका मशीन योजनेच्या 3 पात्रतेमध्ये बसत असेल. बघा याच्यामध्ये जी पहिली पात्रता आहे ती म्हणजे तुमचा अर्ज लाडक्या बहीण योजनेमध्ये पात्र ठरलेला असावा, तुमचे उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा कमी असावे आणि तुम्ही महाराष्ट्र राज्याचे रहिवासी असावे, तरच मला या डांका मशीन योजनेमार्फत 52,000 रुपये रक्कम देण्यात येणार आहे. बघा डांका मशीन खरेदी करण्यासाठी 52,000 रुपये देण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे. परंतु या योजनेचा अर्ज कुठे करायचा हा प्रश्न तुमच्या मनामध्ये पडलेला असेल. बघा लाडक्या बहिणींनो, या योजनेचा अर्ज प्रधानमंत्री विश्वकर्मा योजना या योजनेच्या ऑफिशियल वेबसाईटवरती जाऊन करायचा आहे. त्यानंतर डांका मशीन खरेदी करण्यासाठी अनुदान सुद्धा देण्यात येणार आहे. सोबतच लाडक्या बहिणींनो, दुसरी योजना म्हणजे मोफत शिलाई मशीन योजना. तर ही शिलाई मशीन योजना राज्य सरकारची आणि केंद्र सरकारची सर्वात मोठी योजना आहे. ज्या ज्या लाडक्या बहिणींना स्वतःच्या पायावरती उभं राहायचं असेल, स्वतःला सक्षम बनायचं असेल तर त्या लाडक्या बहिणींनी शिलाई मशीन योजनेचा अर्ज करायचा आहे. परंतु या शिलाई मशीन योजनेसाठी 3 पात्रता घालण्यात आलेल्या आहेत. त्यापैकी पहिली पात्रता म्हणजे तुम्ही महाराष्ट्र राज्याचे रहिवासी असावे, तुमचे वय 18 वर्षांपेक्षा जास्त असावे आणि तुम्ही जर लाडकी बहीण योजना सोडून दुसऱ्या कोणत्या योजनेचा लाभ घेत असाल तर तुम्हाला या योजनेचा लाभ घेता येणार नाही. फक्त तुम्ही लाडकी बहीण योजनेचे लाभार्थी असावे. ज्या ज्या बहिणी या 3 पात्रतेमध्ये बसत असतील त्यांच्याच खात्यामध्ये शिलाई मशीन खरेदी करण्यासाठी 15,000 रुपये रक्कम देण्यात येणार आहे. परंतु लाडक्या बहिणींच्या मनामध्ये प्रश्न पडलेला असेल की या शिलाई मशीन योजनेचा अर्ज कुठे करायचा. बघा लाडक्या बहिणींनो, प्रधानमंत्री विश्वकर्मा योजना या योजनेच्या ऑफिशियल वेबसाईटवरती जाऊन प्रधानमंत्री विश्वकर्मा योजनेमार्फत शिलाई मशीन योजनेचा अर्ज करायचा आहे. आणि जी तिसरी योजना आहे तर ते तिसरी योजना म्हणजे पिठाची गिरणी. बघा पिठाची गिरणी खरेदी करण्यासाठी लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये 20,000 रुपये रक्कम देण्यात येणार
आहे. आणि जी चौथी योजना आहे ती म्हणजे सौर चूल योजना. तर या सौर चूलसाठी लाडक्या बहिणींना 15,000 रुपये रक्कम देण्यात येणार आहे. परंतु ज्या लाडक्या बहिणींना सौर चूल योजनेचा लाभ प्राथमिक स्वरूपामध्ये घ्यायचा असेल, पिठाची गिरणी या योजनेचा लाभ प्राथमिक स्वरूपामध्ये घ्यायचा असेल, सोबतच शिलाई मशीन योजना आहे तर या शिलाई मशीन योजनेचा लाभ प्राथमिक स्वरूपामध्ये घ्यायचा असेल आणि ढंका मशीन योजनेचा लाभ प्राथमिक स्वरूपामध्ये घ्यायचा असेल तर त्या लाडक्या बहिणी या 4 पात्रतेमध्ये बसत असावेत. ज्या लाडक्या बहिणी 4 पात्रतेमध्ये बसत असेल त्याच बहिणींना या 4 योजनांचा लाभ घेता येईल. त्यांच्याच खात्यामध्ये मे महिन्याचा 11वा हप्ता गॅस कनेक्शनचे पैसे येणार आहे. तर बघा लाडक्या बहिणींनो, या 4 पात्रतांपैकी पहिली पात्रता म्हणजे लाडक्या बहिणींचे उत्पन्न 2.5 लाख रुपयांपेक्षा कमी असावे. परंतु लाडक्या बहिणींनो, जर तुमचं उत्पन्न या चालू वर्षामध्ये 2.5 लाखांपेक्षा जास्त झालेलं असेल, म्हणजे 3 लाख रुपये झालेलं असेल, 4 लाख रुपये झालेलं असेल, 5 लाख असेल, 10 लाख असेल, म्हणजेच तुमचं उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा जास्त झालेलं असेल तर तुम्हाला पैसे येणार नाही. तुमचा अर्ज रद्द करण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत. परंतु ज्या बहिणींचं उत्पन्न 2.5 लाख रुपये असेल किंवा 2.5 लाखांपेक्षा कमी असेल त्यांच्याच खात्यामध्ये आज मे महिन्याचा हप्ता गॅस कनेक्शनचे पैसे आणि तुम्हाला जे ओवाळणीचे पैसे देण्यात येणार होते ते ओवाळणीचे पैसे सुद्धा देण्यात येणार आहेत आणि 4 योजनांचा लाभ प्राथमिक स्वरूपामध्ये देण्यात येणार आहे. सोबतच लाडक्या बहिणींनो, जी दुसरी पात्रता घालण्यात आलेली आहे तर ती दुसरी पात्रता म्हणजे लाडक्या बहिणी योजना सोडून दुसऱ्या कोणत्या योजनेचा लाभ घेत नसावेत. बघा, तुम्ही जर लाडकी बहीण असाल आणि तुम्ही लाडकी बहीण योजना सोडून म्हणजेच नमो शेतकरी योजना असेल, PM किसान योजना असेल, संजय गांधी निराधार योजना असेल, श्रावण बाळ योजना असेल, यांसारख्या डबल योजनांचा लाभ घेत असाल तर तुम्हाला पैसे येणार नाही. तुम्ही फक्त लाडकी बहीण योजनेचे लाभार्थी असाल तरच मला गॅसचे पैसे, मे महिन्याच्या हप्त्याचे पैसे आणि तुमचे मागील अर्धवट पैसे असतील तर ते पैसे सुद्धा येणार आहे. सोबतच लाडक्या बहिणींनो, तिसरी पात्रता म्हणजे तुमच्या घरामधील कोणताही सदस्य सरकारी नोकरीमध्ये कामगार नसावा. याच्यामध्ये शिक्षक असेल, वकील असेल, तलाठी असेल, म्हणजे सरकारी कार्यालयामध्ये कोणताही कामगार नसायला पाहिजे. घरामधील सदस्य पेन्शनधारक नसायला पाहिजे, परमनंट कामगार नसायला पाहिजे आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे लाडक्या बहिणींच्या घरामध्ये 4 चाकी गाडी नसायला पाहिजे. जर तुमच्या घरामध्ये 4 चाकी गाडी असेल तर तुम्हाला यापुढे लाडकी बहीण योजनेचा लाभ घेता येणार नाही. सोबतच लाडक्या बहिणींनो, जी चौथी पात्रता घालण्यात आलेली आहे तर ते चौथी पात्रता म्हणजे बहिणी जर शेतकरी असतील तर त्या लाडक्या बहिणींकडे 5 एकरपेक्षा जास्त शेतजमीन नसायला पाहिजे. ज्या लाडक्या बहिणींकडे 5 एकरपेक्षा जास्त शेतजमीन असेल त्या बहिणींना लाडकी बहीण योजनेचा लाभ प्राथमिक स्वरूपामध्ये घेता येणार नाही. बघा लाडक्या बहिणींनो, तुम्हाला सुद्धा 4 पात्रता सांगितल्यात, त्यामुळे ज्या लाडक्या बहिणी या 4 पात्रतेमध्ये बसत असतील त्यांच्याच खात्यामध्ये लाडकी बहीण योजनेचा मे महिन्याचा 11वा हप्ता गॅस कनेक्शनचे पैसे आणि या 4 योजनांचा लाभ घेता येणार आहे. याच्यामध्ये पहिली योजना ढंका मशीन योजना, शिलाई मशीन योजना, पिठाची गिरणी आणि सौर चूल योजना. बघा, ज्या लाडक्या बहिणींना या 4 योजनांचा लाभ प्राथमिक स्वरूपामध्ये घ्यायचा असेल त्या लाडक्या बहिणी 4 पात्रतेमध्ये बसत असेल. तर बघा, ज्या लाडक्या बहिणी या 4 पात्रतेमध्ये बसत असतील त्यांच्या खात्यामध्ये आज मे महिन्याचा 11वा हप्ता येणार आहे. परंतु लाडक्या बहिणींनो, आज एकाच दिवशी सर्व जिल्ह्यामधील बहिणींच्या खात्यामध्ये मे महिन्याचा 11वा हप्ता आणि गॅस कनेक्शनचे पैसे विस्तांतर करणं शक्य होणार नाही. बघा लाडक्या बहिणींनो, तुम्हाला सुद्धा माहिती आहे की महाराष्ट्र राज्यामध्ये 36 जिल्हे आहेत आणि या 36 जिल्ह्यामधील 2,52,00,000 बहिणींचे अर्ज लाडकी बहीण योजनेमध्ये पात्र ठरलेले आहेत आणि या सर्व बहिणींच्या खात्यामध्ये एकाच दिवशी पैसे विस्तांतर करणं शक्य होणार नाही. त्यामुळे लाडक्या बहिणींनो, आज महाराष्ट्र राज्यातील 36 जिल्ह्यांपैकी 12 जिल्ह्यांची निवड करण्यात आलेली आहे. ज्या लाडक्या बहिणींचा जिल्हा 12 जिल्ह्यांपैकी असेल त्यांच्या खात्यामध्ये आजच मे महिन्याचा हप्ता आणि गॅस कनेक्शनचे पैसे येणार आहेत. म्हणजेच लाडक्या बहिणींनो, एक गोष्ट लक्षात घ्या की आज 12 जिल्ह्यांची निवड करण्यात आलेली आहे. उद्यासाठी 12 जिल्हे, परवा दिवशीसाठी 12 जिल्हे, म्हणजेच टोटल मिळून 36 जिल्ह्यामध्ये 3 दिवसामध्ये सर्व पात्र बहिणींच्या खात्यामध्ये पैसे येणार आहेत. म्हणजेच आजपासून याची सुरुवात सुद्धा करण्यात आलेली आहे. परंतु लाडक्या बहिणींनो, आज ज्या 12 जिल्ह्यांमध्ये पैसे येणार आहेत तर ते 12 जिल्हे कोणकोणते आहेत ते सुद्धा आपण झटपट बघून घ्या, जेणेकरून तुमचा जिल्हा या 12 जिल्ह्यांपैकी असेल तर तुमची भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपणार आहे. कारण आजपासून पात्र बहिणींच्या खात्यामध्ये मे महिन्याचा 11वा हप्ता गॅस कनेक्शनचे पैसे सकाळपासून विस्तांतर होण्यास सुरुवात सुद्धा झालेली आहे. आज ज्या 12 जिल्ह्यांमध्ये पैसे सोडण्यात आलेले आहेत तर ते 12 जिल्हे कोण
कोणकोणते आहेत ते सुद्धा आपण झटपट बघून घ्या, जेणेकरून तुमचा जिल्हा या 12 जिल्ह्यांपैकी असेल तर तुम्हाला सुद्धा त्या 4 योजनांचा अर्ज करता येईल. मे महिन्याचा 11 हप्ता 1500 रुपये प्रमाणे तुमच्या खात्यामध्ये येऊन जाईल. तर बघा लाडक्या बहिणींनो, या 12 जिल्ह्यांपैकी पहिला जिल्हा म्हणजे बुलढाणा जिल्हा, दुसरा जिल्हा म्हणजे छत्रपती संभाजीनगर, तिसरा जिल्हा म्हणजे अहिल्यानगर, चौथा जिल्हा म्हणजे जालना जिल्हा, पाचवा जिल्हा म्हणजे परभणी जिल्हा, सहावा जिल्हा म्हणजे बीड जिल्हा, सातवा जिल्हा म्हणजे लातूर जिल्हा, आठवा जिल्हा म्हणजे धाराशिव जिल्हा, नववा जिल्हा म्हणजे पुणे जिल्हा, 10वा जिल्हा म्हणजे रायगड जिल्हा, 11वा जिल्हा म्हणजे मुंबई शहर आणि 12वा जिल्हा म्हणजे मुंबई उपनगर. म्हणजेच आज या 12 जिल्ह्यामधील पात्र बहिणींच्या खात्यामध्ये मे महिन्याचा 11 हप्ता आणि गॅस कनेक्शनचे पैसे येणार आहेत. परंतु लाडक्या बहिणींनो, उद्या ज्या 12 जिल्ह्यामधील पात्र बहिणींच्या खात्यामध्ये पैसे येणार आहेत तर उद्याचे 12 जिल्हे कोणकोणते आहेत ते सुद्धा आपण लगेच बघून घ्या. बघा, उद्या पहिला जिल्हा रत्नागिरी जिल्हा, दुसरा जिल्हा सातारा, तिसरा जिल्हा सांगली, चौथा जिल्हा सिंधुदुर्ग, पाचवा जिल्हा कोल्हापूर, सहावा जिल्हा सोलापूर, सातवा जिल्हा नांदेड, आठवा जिल्हा हिंगोली, नववा जिल्हा वाशिम, 10वा जिल्हा अकोला, 11वा जिल्हा अमरावती आणि 12वा जिल्हा म्हणजे यवतमाळ जिल्हा. म्हणजेच उद्या 12 जिल्ह्यामधील पात्र बहिणींच्या खात्यामध्ये गॅस कनेक्शनचे पैसे आणि मे महिन्याचा 11 हप्ता सुद्धा येणार आहे. परंतु लाडक्या बहिणींनो, परवा दिवशी ज्या 12 जिल्ह्यांमध्ये पैसे येणार आहेत तर ते परवा दिवशीचे 12 जिल्हे कोणकोणते आहेत ते सुद्धा आपण झटपट बघून घ्या. बघा, परवा दिवशीच्या 12 जिल्ह्यांपैकी पहिला जिल्हा ठाणे, दुसरा जिल्हा पालघर, तिसरा जिल्हा नाशिक, चौथा जिल्हा धुळे, पाचवा जिल्हा नंदुरबार, सहावा जिल्हा जळगाव, सातवा जिल्हा वर्धा, आठवा जिल्हा चंद्रपूर जिल्हा, नववा जिल्हा गडचिरोली, 10वा जिल्हा गोंदिया जिल्हा, 11वा जिल्हा भंडारा आणि 12वा जिल्हा म्हणजे नागपूर जिल्हा. बघा लाडक्या बहिणींनो, 3 दिवसांमध्ये 36 जिल्ह्यामधील 2,52,00,000 बहिणींच्या खात्यामध्ये पैसे हस्तांतर करण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत. परंतु लाडक्या बहिणींनो, सकाळपासून पैसे येण्यास सुरुवात सुद्धा झालेली आहे. परंतु ज्या बहिणींना गॅस कनेक्शनचे पैसे पाहिजे असतील तर त्या लाडक्या बहिणी गॅस कनेक्शनच्या 3 पात्रतेमध्ये बसत असावेत. पहिली पात्रता म्हणजे तुमचा अर्ज लाडकी बहीण योजनेमध्ये पात्र असावा, दुसरी पात्रता म्हणजे तुमच्या घरामध्ये कोणत्या तरी कंपनीचा गॅस असावा आणि तिसरी पात्रता म्हणजे तो गॅस ऑनलाईन रजिस्ट्रेशन असावा तरच तुम्हाला गॅस कनेक्शनचे पैसे येणार आहेत. म्हणजेच गॅस कनेक्शनचे पासबुक तुमच्याकडे असायला पाहिजे. परंतु लाडक्या बहिणींनो, ज्या बहिणींच्या खात्यामध्ये मागील पैसे अर्धवट आले असतील किंवा ज्या बहिणींना एप्रिल महिन्याचा 10वा हप्ता आलेला नसेल, फेब्रुवारी महिन्याचा 8वा हप्ता, मार्च महिन्याचा 9वा हप्ता आलेला नसेल, म्हणजेच एकंदरीत मागील पैसे आलेले नसतील तर तुम्ही लाडकी बहीण योजनेच्या हेल्पलाईन नंबरवरती तक्रार नोंदवायची आहे. त्यानंतर तुम्हाला मागील पैसे येणार आहेत. बघा, 98 61 71 71 71 हा लाडकी बहीण योजनेचा हेल्पलाईन नंबर आहे. या नंबरवरती तुम्ही मेसेज सुद्धा करू शकता. त्यानंतर तुमच्या खात्यामध्ये पैसे सुद्धा येणार आहेत. बघा लाडक्या बहिणींनो, जर तुम्ही पात्रतेच्या निकषांमध्ये बसत असाल तरच तुम्ही लाडकी बहीण योजनेच्या हेल्पलाईन नंबरवरती तक्रार नोंदवायची आहे किंवा तुम्ही लाडकी बहीण योजनेच्या वेबसाईट पोर्टलवरती तक्रार सुद्धा नोंदवू शकता. बघा लाडक्या बहिणींनो, राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, दुसरे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब आणि आदित्य तटकरे मॅडम यांच्यामध्ये आज मंत्रिमंडळाची बैठक पार पडली. तर त्या बैठकीमध्ये आज पैसे वितरण करण्याचा आदेश देण्यात आलेला आहे. बघा लाडक्या बहिणींनो, आज 3600 कोटींचा निधी फक्त लाडकी बहीण योजनेचा 11वा हप्ता विस्तार करण्यासाठी, गॅस कनेक्शनचे पैसे विस्तार करण्यासाठी आलेला आहे. हा निधी पात्र बहिणींच्या खात्यामध्ये सकाळपासून विस्तार होण्यास सुरुवात सुद्धा झालेली आहे. त्यामुळे तुमचा अर्ज लाडकी बहीण योजनेमध्ये पात्र असेल, तुम्ही लाडकी बहीण असाल तर तुमची प्रतीक्षा संपलेली आहे. कारण आजपासून पात्र बहिणींच्या खात्यामध्ये पैसे येण्यास सुरुवात सुद्धा झालेली आहे. सकाळीच भरपूर ताईंनी कमेंट केलेले आहेत, मेसेज केलेले आहेत, फोन सुद्धा केलेले आहेत. त्या बहिणींना पैसे आलेले आहेत. तुम्हाला जर अजून पैसे आलेले नसतील तर तुम्ही तुमचे आधार कार्ड, बँक खात्याशी लिंक आहे का हे पाहणं सुद्धा गरजेचं आहे. कारण ज्या ज्या बहिणींच्या आधार कार्ड, बँक खात्याशी लिंक असेल त्यांच्याच खात्यामध्ये आज पैसे विस्तार करण्याचे आदेश देण्यात आलेले होते. त्यामुळे लाडक्या बहिणींनो, तुम्ही सुद्धा आधार कार्ड लिंक करा तरच तुमच्या खात्यामध्ये पैसे सुद्धा येणार आहेत. बघा लाडक्या बहिणींनो, सर्व माहिती अगदी मुद्देसूद पद्धतीने दिलेली आहे. त्यामुळे जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि ज्यांना गरज असेल त्यांच्यापर्यंत सुद्धा नक्की शेअर करा. तर चला भेटूयात उद्याच्या नवीन योजनेच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना जय महाराष्ट्र.